उदय दादा तुम्हाला लागन. उदय दादा तुम्ही झोपेत चालताय, तुम्हाला लागन ना. उदय दादा तुम्ही झोपेत चालताय. आला तर त्यालाच आवाज देते. तुम्हाला पाणी पाहिजे का? स्वप्नात पाणी पित असतील. जर तुम्ही पाणी पित असाल ना स्वप्नात, तर थोडं पाणी तोंडावर बी मारा, म्हणजे तेवढे जागे व्हाल. स्वप्नात कुणी जोक मारला का काय? उदय दादा, उदय दादा, ओ उदय दादा. आलाप दादा हे ऐकतच ना. अगं स्वप्नात आहे ना तो. सगळं ओके झाल्याशिवाय कसा ऐकेल तो? सगळं ओके म्हणजे? अगं ते जाऊ दे, मी तुला नंतर सांगतो. मला सांग, तुझ्या गावाला काय उपाय आहे का? म्हणजे तुझ्या गावात झोपेत चालणाऱ्या माणसाला जाग करण्यासाठी काय उपाय आहे का? चटका द्यायचा. उदय दादाला पण द्यायचा का चटका? अरे हा, चांगली आयडिया आहे. कसा द्यायचा चटका? अरे तुम्ही इथे काय करताय? ब्रेकफास्ट वगैरे रेडी आहे का? तुम्ही झोपेत चालत होतात ना, तुमच्या पाठोपाठ आलो. मग मी झोपेत चालत होतो. कमाल आहे, मला कसं नाही कळलं? कारण तुम्ही झोपेत होतात ना. पण मी झोपेत होतो तर मग मी चालेन कसा? हे बी बरोबर आहे म्हणा. हालत कशी? कर कर कर, विचार कर, विचार कर. वेगळी आहे. उद्या उत्तर दिलंस तरी चालेल. दाद्या, माणूस झोपेत चालेल कसा याचा विचार ही करे. तोपर्यंत आपण चालत चालत झोपायला जाऊ. तू विचार कर. हा, सावकाश एकदम, वेळ घेऊन. झोपेत असलेला माणूस कसा चालेल, चालत असलेला माणूस झोपल कसा? माय, झोप उडविणारच कोड आहे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. जीना इसी का नाम है, राइट? नाही. नाही? सॅडनेस, गडबड, गोंधळ, मनासारखं वागता न येणं आणि नेहमी मनात एक भीती घेऊन जगणं, हेच माझं जगणं झालंय बाबा. कसली भीती? काय आहे मला सांग, मी दूर करतो. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाची, गरम वस्तूंची, आरशाची, मिठाची, हे व्हिडिओज ज्याची मी क्वीन आहे, ज्याचे माझे फॉलोअर्स आहेत, पण तेच व्हिडिओ मी बनवू शकत नाहीये. आणि माझे सेल्फीज ज्याला मिलियन मध्ये लाईक्स असतात, तेही मी काढू शकत नाहीये. चल बाबा हेही सोड. नॉर्मल माणसासारखं जेवणानंतर शतपावली करत करत मी चंद्रप्रकाशात सुद्धा जाऊ शकत नाहीये. हे सगळं तू करू शकतेस, फक्त अमावस्येच्या दिवशी. मग बाकीचे दिवस काय करायचं? मी नॉर्मल लाईफ जगायचंच नाही का? हे सगळं सांभाळता सांभाळता मला माझं लाईफ जगताच येत नाहीये. लवकरच तुला तेही जगता येईल, कारण एक गोष्ट तू विसरतेस. कुठली? आपल्याकडे आलेला लखोटा. हे बघ जुई, आपण त्या लखोट्यामुळे जर मंत्रापर्यंत पोहोचलो आणि तो मंत्र आपल्या हातात आला की सगळं सॉर्ट होईल. हो बाबा, पण आधीच आपल्या आयुष्यात एवढं मोठं कोडं पडलेलं असताना त्या लखोट्यात सुद्धा कोडच आहे ना. अरे जुईल्या, आपण सोडूया ना कोडं. पण त्यासाठी आपल्याला पौर्णिमेची वाट बघावी लागणार आहे. आणि पौर्णिमेच्याच दिवशी साखरपुड्याचा मुहूर्त सुद्धा आहे. अगं हो हो हो, मी आहे ना, होईल सगळं मॅनेज. कसं होणार? एक नाही तर हजार हजार प्रश्न आहेत बाबा. असू देत ना, असू देत, असू देत, आपण घाबरायचं नाही. अरे आपल्याकडे त्याच्यावरती 1001 सोल्युशन्स आहेत. तू जरा धीर धर. बाबा तुझ्याकडे सुद्धा सोल्युशन नाहीये, पण मला धीर द्यायला म्हणून तू हे बोलतोयस ना.
खरंय तुझं बाळा. मी स्वतः एक हुकलेला नाग असल्यामुळं तो मंत्र तुला कसा मिळणार, त्या दिवशी नेमकं काय होणार यातलं मला खरंच काही माहिती नाहीये. पण एक गोष्ट मला माहिती आहे. कुठली गोष्ट? मी हुकलेला नाग असलो तरी हारलेला नाहीये. माझ्याकडे हिंमत आहे आणि त्या हिमतीच्या बळावर मी तुझी आणि आलापची लव्ह स्टोरी सक्सेसफुल करून दाखवणार. मग काय वाटेल ते होऊ दे. बाबा, तुझा हाच आत्मविश्वासनं मला सगळं विसरून पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. नेहमी असाच सोबत राहा. काय ग, म्हणजे मी लग्नानंतर पण तुझ्या सासरी वगैरे यायचंय की काय? काय रे बाबा तू पण? काय रे बाबा काय? या मंत्राच्या गडबडीत ज्याच्यासाठी आपण हा मंत्र मिळवायची धडपड करतोय ती गोष्ट बाजूलाच राहिली. कुठली? साखरपुडा आणि त्याची तयारी. मला सांग, साखरपुड्याच्या दिवशी आलापच्या बोटात काय चॉकलेटच्या कागदाची रिंग घालणार आहेस? अरे हो बाबा, एंगेजमेंट रिंग, त्याचं डिझाईन. मग ते कोण आणि कधी फायनल करणार? बाबा, आपण एक काम करूया, या विषयावर आपण आलापशी बोलूया. झालं, आलापशी बोलूया लगेच सुरू. आलापशी बोलायला निमित्त हवं असतं ना तुला फक्त. आता मी त्याचीच होणार आहे ना. काय रोमांस आवर बाबा समोर बसलीस? असू दे असू दे, माझा बाबा माझा मित्र आहे. धर बाबा गरम गरम पाणी. वा वा, शाबास. बास का अजून करून आणू? नाही नाही, बस बस. अगं आता जरा घसा साफ करतो. आता आलापचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर मैफिल तर बसणारच ना. तुमची का? नाहीतर मग आणखीन कोणाची? अरे माझ्या मुलाचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर मीच गाणार ना. नाही तुम्ही गा, पण आलाप दादाला आधी विचारा, त्यांच्या डोक्यात दुसरं काय असलं तर. म्हणजे अंधाधुंद पेपरामध्ये छापून आलत, एका जोडप्याने पाण्याखाली लग्न केले, अंडर वॉटर मॅरेज. म्हणजे लग्नापासूनच ते एकमेकांना पाण्यात पाहायला लागले. अहो साहेब तसं नाही, पण हल्ली वेगळं काहीतरी करतात. असं यात कसलं आलंय वेगळे पण? वेगळं पण नाही, याला आजकालची फॅशन म्हणतात. ही कसली आली आहे जगावेगळी फॅशन? पाण्याखाली जाऊन लग्न करण्याची? अहो आई, हल्लीची मुलं ना जगावेगळं काय आणि कसं करता येईल तेच बघत असतात. बरोबर बोलते संध्या. आई मी तर बोलते आलापला पण परत एकदा विचारलं पाहिजे, म्हणजे त्याच्या डोक्यात नव्याने परत काही आलंय का. पण कशाबद्दल? हेच लग्नाबद्दल, साखरपुड्याबद्दल. म्हणजे साखरपुड्याला काही थीम असणार आहे का, लग्नाला काही थीम असणार आहे का? काय ना, हल्लीचं युथ म्हणजे एकदम स्टायलिश असतं. जे काही करतात ना ते समथिंग डिफरंट असायला पाहिजे, एकदम हटके. हो ना आई साहेब, पण आपण सगळी तयारी करायची आणि आलाप दादाच्या मनात वेगळंच काहीतरी असायचं. जेवढं मी आलापला ओळखते ना, तो असं पाण्याखाली जाऊन किंवा वेगळं काही करणाऱ्यांपैकी तो नाही. हा, आणि जुई असली मग तुम्ही काय कराल? गेले 3 वर्ष मी जुईला ओळखते. तिच्या मनात सुद्धा आलं नसेल असलं काही. आणि मी म्हणते अशा वायफळ गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा काय काय तयारी बाकी आहे ते बघूया ना. अरे हो, तयारीवरून आठवलं, त्या कानेटकर सराफांचा फोन आला होता. 2 दिवसांनी ते आउट ऑफ मुंबई जाणार आहेत, त्यामुळं दागिन्यांचं वगैरे काही करायचं असेल तर आधी त्यांना जाऊन भेटा. त्यासाठी आपण नाही तर जुई आणि आलाप लागतील ना. साखरपुड्याच्या अंगठीसाठी त्यांना डिझाईन पसंत करावी लागेल, त्यांच्या बोटाचं माप लागेल ना. हो, मग त्यांच्याकडे कधी जाऊया आपण? त्यांनाच घरी बोलवू आणि जुईला पण घरी बोलवूया. हा चालेल, उशीर कशाला. आज किंवा उद्याच करून टाकू हा कार्यक्रम. हो ना आई साहेब, जुईताईच्या घरच्यांना आपण जेवायला घरी बोलूया. मागच्या वेळेला ते फक्त नाश्ताच करून गेले होते ना, ह्या वेळेस येत आहेत तर जेवणाचा कार्यक्रमच करून टाकूया. वा, चांगली आयडिया आहे. त्यानिमित्तानं शांतपणे बोलणं होईल आणि मुख्य म्हणजे माझं गाणं त्यांना ऐकवता येईल. सारखं सारखं सगळीकडे गाणं नको तुमचं. संध्या म्हणते ना तसं जेवणाचाच प्रोग्राम करूया. आलापला सांगा, जुईच्या घरच्यांना विचार त्यांना कधी वेळ येते. नाही, आलापला सांगतो मी ते, पण त्याला स्वतःला कधी वेळ येते विचारा. आज पण सकाळी सकाळीच बाहेर पडलाय. सकाळी सकाळी? हं. कुठे गेला असेल हा? अरे आलाप, तू ढोकळा घेतलाच नाहीस, घे ना. घेतो काकू, घेतो. सगळ्या डाळी एकत्र करून ढोकळा बनवलाय, एकदम हेल्दी. तुम्ही आजकालची मुलं हेल्थ कॉन्शियस असता ना, म्हणून. बरं मला सांग, तू चहा घेणार आहेस की कॉफी? नाही नाही काकू, अजिबात नको. मी घरून घेऊनच आलो. थोडासा घे ना, मस्त आलं टाकून करते. आणि तुला माहितीये माझ्याकडे ना एक चहाचा मसाला आहे बघ, तुला आवडतोय का?
अहो काका तुम्ही पण घ्या ना माझ्यासोबत चहा. मी ते जर काम आहे तू तू घे ना. काय आहे बाबा, तुझे लाड सुरू आहेत, आम्ही त्याच्यात कशाला मध्ये घुसायचं नाही का? काय का अमृता? लाड वगैरे असं काय नाही रे. मला जस्ट मूड झाला की काहीतरी वेगळा नाश्ता करावा आणि तेवढ्यात तू आलास. मस्त आलं. तू घे ना. काय तुझे हे लाड आहेत का येणाऱ्या वादळाची चाहूल आहे? वादळ असलं रे बाबा? तेच जे तुझ्या आईच्या मनात घोंगावते. तुला कळलं का तिच्या डोळ्यातून? अरे डोळ्यात बघायला देते कुठे ती, पण तिच्या कृतीतून मला जे जाणवते ना, मी त्याच्याबद्दल बोलतोय. म्हणजे बाबा? हेच अचानक जावई बापूंचे लाड वगैरे करते. बाबा अरे आई बोलली ना, तिचा आमच्या नात्याला विरोध ह्यासाठी होता कारण त्याला काहीच नाव नव्हतं. पण आता दोन्ही घरातून हे नातं मान्य आहे, त्यामुळे कदाचित बदलले असतील तिचे विचार. होप सो. आलाप, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना काकी. तुला तुला याआधी माझा कधी राग नाही आला? कशाबद्दल? हेच तुझ्या आणि जुईच्या नात्याला विरोध केल्याबद्दल. काकू काय आहे, म्हणजे तुम्ही जो मुद्दा सांगितला तो अगदी बरोबर होता असं मला वाटतं. म्हणजे आपली मुलगी एका मुलाबरोबर फिरते तेव्हा लोक नावं ठेवतात, हे कुठल्या आईला आवडणार आहे? पण त्यावेळी मी तुला चुकून काही बोलले असेल तर मला. काकू तुम्ही असं नका ना बोलू प्लीज, मलाच गिल्ट येते आता. अरे खरं तर माझ्याच वागण्याचं मला गिल्ट आलंय रे. पण काकू गिल्ट येण्यासारखं तुम्ही काही वागलाच नाही आहात. अरे म्हणजे बघ ना, माझा जो मुद्दा होता तो तू समजून घेतलास आणि माझा मुद्दा तुम्हाला समजून सांगण्याच्या ऐवजी हट्टाने मी तोच पुढे दामटत राहिले. काकू शेवटी तुम्ही जुईची आई आहात, तुम्ही असा विचार करणं स्वाभाविक आहे. थँक्स आलाप, तू खरंच खूप समजूतदार मुलगा आहेस आणि तुझ्यासोबत माझ्या या हॅशटॅग मुलीला तू बरोबर सांभाळशील. खर तर काकू तुम्ही जे संस्कार केलेत ना तिच्यावर, तेच तिला सांभाळते. म्हणजे बघा ना, थोड्याशा वेळात ती आमच्या घरात सगळ्यांची लाडकी झाली आणि त्यामुळेच ती आमच्या घरात सगळ्यांना आपलीशी वाटते. खरं तर मला तुझ्याशी हेच सगळं बोलायचं होतं म्हणून मी तुला आज बोलवून घेतलं. पण त्या निमित्ताने माझे लाड तरी झाले. ओ डिटेक्टिव्ह, आता तरी डिटेक्टिव्ह गिरी सोड हा. आई बदलली रे, आता ना ती आपल्या सोबतच आहे. बघितलं, अजूनही पटत नाहीये ना तुला? म्हणजे थोडं थोडं पटलंय मला, पण अजून मनातला प्रश्न जात नाहीये ग. कालपर्यंत तुमच्या नात्याला विरोध करणारी अमृता खरी का हे असे आलापचे लाड वगैरे करणारी अमृता खरी? बाबा तुझं आणि तुझ्या या डिटेक्टिव्ह स्वभावाचं मी काय करू? जुई बाळा काय करू, मनातला संशय शांत बसू देत नाहीये मला. मग मनातला संशय काढून बाजूला फेकून दे, कारण आई, तू आणि मी आता आपण एक टीम आहोत, कळलं? आलाप तू बस, मी पटकन तुझ्यासाठी चहा आणते. कैलास, जरा चहा मसाल्याचा डबा वर आहे, काढून दे ना. आणि हो, ते शेल्फवर वर कांदे बटाटे पण आहेत, देशील काढून? चल. काय मग लाडोबा, आज खूपच लाड होत आहेत तुझे. आहेस मी लाड करण्यासारखा का? तू नाही करत माझे लाड? कधी केले रे मी लाड तुझे? कुठे आहेत कांदे बटाटे? हे काय वर तुझ्या डोक्यात? अगं काही काय बोलतेय? अरे मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून काहीतरी कारण सांगून तुला आतमध्ये घेऊन आले. बोल. ऍक्च्युली आलापशी मी माझ्या मनातलं सगळं बोलले ना, म्हणून मला बरं वाटलं. बोललीस ना, झालं तर मग. म्हणजे त्याच्या मनात माझ्या आधीच्या वागण्याविषयी गैरसमज नको होता मला. मग आधी वागायचं नाही तसं.
पण आता मी सांगतेय ना, मी तसं नाही वागणार. तू तू असं तुटक का बोलतोयस माझ्याशी? मी तुटक बोलतोय? नाही ग. कैलास, मी तुला आज ओळखते का? आणि हे बघ, मला माहितीये माझा या नात्याला विरोध होता आणि आता अचानक मी चांगली वागायला लागले. हे तुला पचत नाहीये. पण खरंच मला जुईच्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. आणि हे बघ, फार फार तर काय होईल, जुईला आणि आपल्याला सावध राहावं लागेल, एवढंच ना. जुईच्या आनंदासाठी मी हे सगळं करायला तयार. कैलास, हे बघ, तुझा जर विश्वास बसत नसेल ना, तर माझ्या डोळ्यात बघ. माझ्या मनातही तेच चालू आहे, हे तुला कळेल. आणि तुला खरं सांगू, मी ह्या सगळ्या गोष्टीचा ना जुईच्या नजरेतून विचार केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. तुला पटलंय ना? झालं तर. अमृता, माझं तरी म्हणणं काय आहे, हे बघ, आपलं वास्तव काहीही असो, जुईला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो आपण तिला मिळवून द्यायला हवा. साखरपुडा आणि त्याच दिवशी मंत्र मिळणार आहे ना. चल, मी पण आहे तुमच्या सोबत. आपण मिळून हे सगळं मॅनेज करूया. थँक्स म्हणणार नाही, पण तू सोबत आहेस हे बघून आधार वाटला मला. काल रात्री नाही का, तू साडी नेसल्यानंतर मला तुला पहिल्यांदा बघता यावं म्हणून तू माझ्या घरी आली. आला परत, गप्प बस. खरी माहित नाहीये. आई बाबा झोपले होते तेव्हा निघाले होते मी. काय झालं? काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, मला नाही माहित. ह्या कुठल्याच प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाही आहेत. पण काल रात्री मी तुझ्या प्रेमात पुन्हा एकदा पडलो. काल रात्रीच का रे? जुई स्त्री साडीमध्ये सगळ्यात सुंदर दिसते आणि काल रात्री साडी नेसून आलेली जुई माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाही. हो का? हो, जसं की ते एक स्वप्नच होतं आणि मला असं वाटतंय की ते स्वप्न कधीच संपू नये. मग ते स्वप्न कंटिन्यू करण्यासाठी मला पुन्हा साडी नेसावी लागेल. हा, मग मी कुठे थांबवले तुला? नाही नाही, तू नाही, पण आई बाबा तर आहेत ना. अगं, म्हणूनच म्हणतोय ना, बाहेर जाऊया ना आपण. अरे पण मग आई बाबांना काय सांगू? अगं, हा विचार तू कधीपासून करायला लागलीस? नाही म्हणजे तसं नाही आला. आई बाबा आता विचारतीलच ना, कुठे चाललात, अचानक प्लॅन काय झाला. मग सांग त्यांना, म्हणावं की आलापला माझी तारीफ करायची आहे म्हणून आम्हाला बाहेर जायचंय. हो, मग बाबा बोलेल आमच्या समोरच कर. नाही म्हणजे आम्ही पण ऐकतो ना तू काय बोलतोस ते. हा, मग मी पण सांगेन की जुई काल साडी नेसून आली होती ना, तर खूप सुंदर दिसत होती. आला, गप्प बसणार आहे. मग लवकर बाहेर जा. हो हो, जाऊया. पण मग घरी काहीतरी सांगावं लागेल ना. मग सांग की साखरपुड्याच्या अंगठीचं डिझाईन बघायला चाललोय. हा, हे चांगलं आहे. पण मग ते तूच सांगा. मी? आता आई लाड कोणाचे करत होती त्यानेच सांगायचं. नाही म्हणजे कसं आहे ना, पटकन परमिशन मिळेल. आणि नाही दिली तर तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. बर, मग काल रात्री तू माझ्या बेडरूम मध्ये आली, आज रात्री मी तुझ्या बेडरूम मध्ये येणार. आला, आई बाबा आल्यावर ना तू त्यांनाच विचार, आम्ही बाहेर जायचं का? ओके ओके. जुई यार, तू साडीत ना, साडीचा रंग वगैरे कसा तुला मनासारखा मिळाला का? आवडला म्हणजे? आलापराव, असा मनासारखा जोडीदार मिळाल्यानंतर साडीचा रंग मनासारखा असो नसो काय फरक पडतो, नाही का ग? काय रे बाबा, आला बरं, चहा घे ना. बघा आणि कसं झालंय ते. आणि हे काय, तू काहीच खाल्लं नाहीस? गप्पांमध्ये रंगला होतात ना दोघे. मसाला जा काकू, कमाल. अरे, चहाचा मसालाच एवढा छान आहे ना. तू जाताना थोडासा घेऊन जातोस का घरी? ऍक्च्युली काकू, मी आता घरी नाही जाणार आहे. ओके, अच्छा, म्हणजे कुठली न्यूज कव्हर करायला जायचंय का? नाही. मग काही दुसरं काम आहे का? नाही, काम आहे साखरपुड्याचंच. अच्छा. ज्यात ना काकू, काका
जुई सोबत लागेल. अरे आता ती तर तुझ्या आयुष्यभर सोबत असणार आहे. नाही नाही काका, तसं नाही. साखरपुड्याची जी रिंग आहे ना, तिचं डिझाईन फायनल करायला जायचं होतं, म्हणून म्हटलं जुईला घेऊन जातो सोबत. काय? अरे हमारे खयालात कितने मिलते जुलते हैं. म्हणजे सकाळीच जुई आणि मी याच बद्दल बोलत होतो, रिंग बद्दल, डिझाईन बद्दल, होय की नाही? अरे मग बाहेर कुठे जाताय? आपल्या टिकेकर सराफांना घरीच बोलवूया ना. हा, हे चांगलं आहे. आपण त्या टिकेकरांना इकडेच बोलूयात. आमचे सराफ आहेत टिकेकर, त्यांना आपण घरीच बोलवू. म्हणजे इथलेच होईल सगळं. ज्वेलर्सच्या दुकानाची वगैरे भानगडच नाही. आला तुझ्या घरच्यांना पण इथे बोलवून घेऊ, म्हणजे जेवणाचा पण प्रोग्राम होईल आणि रिंगचं डिझाईन फायनल पण होईल. चालेल ना? अरे वा अमृता, हे जे काही सुचतंय ना तुला, वा. पण काका ज्वेलर्स कडे का नको? नाही म्हणजे जास्त व्हरायटी बघायला मिळाली असती. अरे नाही, ज्वेलरी शॉप मध्ये नकोच. म्हणजे आपण इथेच करूया. कारण काय आहे, म्हणजे तुझी फॅमिली मोठी आहे, माझी फॅमिली मोठी आहे, तर नाही का, म्हणजे तिकडे त्या ज्वेलरी शॉप असं छोटस आहे रे, थोडस, तर त्याच्यात गर्दी होईल. अच्छा. त्यापेक्षा इथं कसं सगळ्यांना निवांत बसता येईल, गप्पा होतील, जेवण होईल. घरातली येतील ना आम्ही बोलवलं तर? हो येतील. मी एकदा फोन करून सांगतो फक्त. आला तुमच्या दोघांचा काही वेगळा प्रोग्राम नव्हता ना? म्हणजे बाहेर जायचं, फिरायला वगैरे असं काही?